तुम्ही जर 100% प्युरिटी गॅरंटीड वाचून जर हे सामान घेत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, जेव्हाही आपण दुकानात कोणतं सामान विकत घ्यायला जातो तर त्या प्रोडक्टवर जे लेबल राहतं त्याच्यावर आपण डिटेल्स चेक करतो, त्याची एक्सपायरी डेट, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत, बाकी इतर सुद्धा डिटेल्स. परंतु जर ते लेबल जे आहे तेच जर क्वेश्चनेबल असणार तर मग एका कस्टमरनी काय करायचं? सध्या सोशल मीडियावर एक बातमी आपल्याला बघायला मिळत आहे की डाबरच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात आलेली आहे किंवा ते बॅन केलेले आहे. परंतु ही बातमी खरी आहे का हे आपण आज चेक करू. मित्रांनो, हा फोटो बघा. हे एक प्रोहिबिशन ऑर्डर आहे जे FSSAI नी डाबरला पाठवलेले आहे त्यांच्या काही विशिष्ट प्रोडक्टसाठी, ज्याच्यामध्ये हनी, कोकोनट वॉटर, काऊ घी हे इन्क्लूड आहे. आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे की त्यांनी 100% प्युअर, 100% नॅचरल, 100% प्युरिटी गॅरंटीड किंवा 100% ऑर्गॅनिक अशा काही वर्ड्स वापरलेले आहे. आणि ते FSS ऍडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स रेग्युलेशन 2018 अंतर्गत मिसलिडिंग असू शकतं. म्हणजे कस्टमर्स ते बघून मिसलीड होऊ शकतात. या व्यतिरिक्त ऑर्गॅनिक हनीवर भारत सरकारचं जैविक भारतचा लोगो सुद्धा यूज करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती या प्रोहिबिशन ऑर्डर मध्ये देण्यात आलेली आहे. यासोबतच कंपनीला ऍक्शन टेकन रिपोर्ट सुद्धा 15 दिवसात सादर करायची आहे. आता भरपूर लोकांना प्रश्न असणार की 100% प्युरिटी गॅरंटीड, 100% नॅचरल, 100% ऑर्गॅनिक असा दावा करण्यात काय प्रॉब्लेम आहे? परंतु FSS ऍडव्हर्टायझिंग अँड क्लेम रेग्युलेशन 2018 अंतर्गत कोणत्याही कंपनीला असा दावा करता येत नाही. कारण जे प्रोडक्ट्स असतात ते वेगवेगळ्या बॅच मध्ये बनतात आणि प्रत्येक बॅचच्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये 100% हे गुण आहेच याची गॅरंटी किंवा याची तपास आपल्याला करता येत नाही. हे सिद्ध करून दाखवणं की ते 100% ऑर्गॅनिक किंवा 100% प्युअर आहे हे कठीण आहे आणि म्हणूनच कंपनीजला तसे क्लेम करता येत नाही. मग आता लोक म्हणणार की डाबरचे प्रोडक्ट काय खराब आहे का? तर असं बिलकुल नाहीये. कारण हा जो पूर्ण मुद्दा आहे हा फक्त त्यांच्या मार्केटिंग आणि त्या लेबलवर जे क्लेम केलेला आहे त्याच्यावरती आहे. याचा अर्थ हे नाही की हे प्रोडक्ट खराब आहे किंवा हे खाण्यायोग्य नाही आहे. जर तुम्ही कस्टमर असणार आणि तुमच्याकडे डाबरचे प्रोडक्ट्स असणार तर तुम्ही ते यूज करू शकता. कारण हा जो पूर्ण वाद आहे हा फक्त आणि फक्त त्यांच्या लेबल्सवर आणि मार्केटिंगवर करण्यात आलेले आहे, त्यांच्या प्रोडक्शनच्या क्वालिटीवर नाही. जर तुम्ही दुकानदार असणार आणि तुमच्याकडे सुद्धा हे असे प्रोडक्ट्स असणार ज्याच्यावरती 100% प्युरिटी किंवा 100% ऑर्गॅनिक असे काही क्लेम केलेले असणार तर आजच सेल्समॅन किंवा डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की या प्रोडक्ट्सचं आता करायचं काय, काही रिप्लेसमेंट भेटणार आहे की नाही आणि त्यांच्या कॉन्स्टंट टच मध्ये राहा. तर शेवटी प्रश्न हाच उरतो की जेव्हा आपण सामान घ्यायला जातो तेव्हा आपण लेबल बघतो. मग आता एका कंझ्युमरनी किंवा दुकानदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा? ब्रँडवर, त्याच्या लेबलवर, की फक्त कोणती नोटीस येईपर्यंत वाट बघत राहायची? मित्रांनो, याबद्दल आपले काय मत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.